नमस्कार मंडळी, आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मस्त झणझणीत अशी शेवग्याची भाजी बनवणार आहोत। तुम्ही जर अशा माझ्या पद्धतीने एकदा भाजी बनवली तर एकाऐवजी 2 भाकरी खाल। तर अशा पद्धतीचे मस्त गावरान असा शेवगा घेतलेला आहे, ते छान असं साल काढून घेतलेला आहे आणि या आकारात कट करून घेतलेला आहे। वरच्या ज्या हिरव्या शिरा आहेत ते काढून घ्यायचे आणि पाण्यामध्ये एक 10 मिनिटं शेवगा भिजायला ठेवायचा। थोडा जर सुकलेला शेवगा असेल तरीही पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवला तरी छान हिरवागार तयार होतो। तर इथं एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जिरं मोहरी टाकून हळद टाकून 2 मिनिटं हे फोडणी परतून घ्यायची आहे। तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवत आहे। तर ह्यामध्ये आता आपण जे कट केलेले शेवग्याचे काप आहेत ते टाकून परतून आपल्याला ही अशीच भाजी शिजून घ्यायची आहे। तर 2 मिनिटं मी हे परतून घेते। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा। तर इथं 2 मिनिटं परतून झालेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये गरम पाणी टाकून घेत आहे, त्यामुळे शेवगा आपला लवकर बी शिजतो आणि आपण जर तसाच शेवगा मसाल्यामध्ये टाकला तर वेळ लागतो भाजीला आणि भाजीला छान असा कलर येत नाही। तर अशा पद्धतीनं मी ते शिजायला ठेवलेलं आहे आणि आता आपण एक छोटासा मसाला तयार करून घेणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीचा मसाला आहे। तर इथं मी कांदे कापून घेतलेले आहेत, तेल टाकून आपल्याला छान असं काळपट रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। कांदे जर छान असे भाजले नाही तर भाजी गोड गोड लागते, त्यामुळे कांदे छान असं आपल्याला काळपट रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मी हे कांदा 5 ते 7 मिनिटं छान असं भाजून घेतलेला आहे। तर आता मी हे काढून घेते। त्याच तव्यामध्ये किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही काप करून घेऊ शकता। इथं किसलेलं खोबरं लवकर भाजल्या जाते आणि छान वाटल्या पण जाते, त्यामुळे मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं सुद्धा छान गोल्डन कलर होईपर्यंत काळपट भाजून घ्यायचं आहे। तर अशा भाज्या करताना थोडासा मसाला आपल्याला छान भाजून घेतला तरच भाजीला कलर सुद्धा येतो। तर इथं कोथिंबीर तेलावर छान अशी 2 मिनिटं परतून घेणार आहोत। कोथिंबीरीमुळे छान अशी टेस्ट पण लागते आणि भाजी सुद्धा छान दिसते। तर इथं आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, या कोथिंबीरीमध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर 2 मिनिटं झालं की आपल्याला हे बी परतून काढून घ्यायचं आहे। तर त्याच तव्यामध्ये मी इथं अर्धा टोमॅटो टाकलेला आहे। तुम्ही कधी भाजीमध्ये शेवग्याचा टोमॅटो टाकला नसेल तर एकदा नक्की आवर्जून टाका आणि ते भाजून त्याची पेस्ट वेगळी करून घ्यायची आहे। तर बघा आपला शेवगा सुद्धा दुसऱ्या गॅसवर छान असा शिजलेला आहे। 80% शिजवायचा आहे आणि ग्रेव्हीमध्ये 20% असा आपल्याला शेवगा शिजून घ्यायचा आहे। तर बघा आपला हा शेवगा शिजलेला आहे। तर आता आपण हे साईडला काढून ठेवणार आहोत। सेम त्याच कढईमध्ये इथं मी 2 चमचे मोठे तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेऊन 2 मिनिटं हे परतून घ्यायचं आणि आपण जो मसाला तयार करून ठेवला होता वाटलेला तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तेलामध्येच। तर अशा पद्धतीनं तेलावर छान असा मसाला आपला 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचा आहे मंद आचेवर, त्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते। तर आता इथं छान परतून झालेला आहे मसाला, त्यामध्ये हळद, लाल तिखट, धन्याची पावडर टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला, ठेवणीतलं काळं तिखट, गरम मसाला असं एवढे मसाले टाकून हे 2 मिनिटं अजून परतून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची जेणेकरून सुके मसाले करपणार नाहीत। तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला ह्यामध्ये इथं टोमॅटोची प्युरी बनवलेली होती ती टाकून घ्यायची, त्यामुळे मसालासुद्धा करपणार नाही आणि टोमॅटोसुद्धा छान परतून तयार होईल। तर इथं बघा मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला, 2-3 मिनिटं परतून घेतलेला आहे आणि आपण जे शेवगा शिजवला होता तो पाण्यासकट ह्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तर इथं बघा छान असं मिक्स करून घेते आणि जेवढं तुम्हाला पातळ घट्ट बनवायचं त्यानुसार ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकायचं, त्यामुळे भाजीला टेस्ट पण लागते आणि तरीसुद्धा येते। तर बघा अशा पद्धतीनं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं। आपण शेवगा शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बेतानेच मीठ टाकून घ्यायचं। तर झाकण लावून आता आपला शेवगा शिजलेलाच आहे, फक्त ग्रेव्ही शिजवण्यासाठी अगदी 1 उकळी काढली तरीही बस झालं। तर अशा पद्धतीनं
छान आपला हा शेवगा शिजलेला आहे ग्रेव्हीमध्ये आणि मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता। खूप छान लागते। ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। तर लास्टला छान मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि बघा तरी किती मस्त आलेली आहे। भाजीचा कलरसुद्धा अप्रतिम असा काळपट रंगाचा आलेला आहे। तर अशा पद्धतीनं साधा सोपा मसाला तयार करून तुम्ही शेवग्याची भाजी या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। थोडा जर व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझा नवीन चॅनल आहे। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। मला सपोर्ट करण्यासाठी म्हणून एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ झटपट व पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या कशा बनवल्या जातात हे माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते। त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असाच मस्त चमचमीत झटपट तयार होणारा व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।